नमस्कार, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण तांदूळाची भाजी करणार आहे। एकदम जुन्या पद्धतीने छान अशी कोवळी अशी घेतलेली आहे। शेंडे शेंडे पूर्ण तोडून आणि हे कोवळे काडे आहेत त्याच्यासहित घेतलेली आहे। तर ही भाजी एकदम झटपट तयार होते आणि अतिशय चविष्ट। काही याला जास्त साहित्य वगैरे काही टाकायची गरज नाही, काही नाही। तर हे आपण पाणी निथळून घेतलेली। तर कढईमध्ये लोखंडी कढईत करणार आहे। त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं जिरे टाकणार आहे आणि एक कांदा टाकणार आणि 2 हिरव्या मिरच्या आहेत बारीक कट करून घेतल्या। नुसती मिठाची केली तरी पण छान होते भाजी ही। तर थोड्याशा 2 मिरच्या मी टाकते। 1 मिनिटभर आपण परतून घेऊया। नंतर याच्यात आपण ही भाजी टाकून घेऊ। बघा आता भरपूर अशी दिसते। आता शिजून एकदम कमी होते ही भाजी। खालीवर करून घ्यायचं। आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, याच्यामध्ये वाफेवरच शिजवायची आहे। तर छान भाजी परतून घेतल्यानंतर आपण शेंगदाण्याचे कूट टाकले, असं जाडसर वाटून घेतलं खलबत्त्यामध्ये आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या पण टाकल्या त्याच्यामध्ये आणि चवीनुसार आपण मीठ टाकू, म्हणजे मिठामुळे थोडंसं पाणी सुटतं भाजीला आणि मिक्स करून घेऊया। ती आपली भाजी आता तयार झाली बघा, शिजून एकदम मऊसूत अशी शिजलेली आहे। काही असा वेळ लागत नाही, काही नाही। अतिशय चविष्ट आणि अतिशय छान। मी खाऊन बघते, एकदम मस्त। तर कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।